महाबीजतर्फे नागपुरात विक्रेता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीत नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील बियाणे विक्रेत्यांना तूर, सोयाबीन आणि धानाच्या नवीन वाणांची माहिती देण्यात आली। महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ तथा महाबीज अकोला यातर्फे या खरीप 2024च्या हंगामासाठी तयारी सुरू झालेली आहे आणि आता अंतिम टप्प्यात आहे। महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये खरीपच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये डीलर्सच्या बैठका घेण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे खरीपपूर्व शेतकरी मेळावेसुद्धा चालू आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये। ह्या खरीप 2024च्या हंगामासाठी महाबीजतर्फे जी काही उपलब्धता करून देण्यात आहे त्यात प्रामुख्याने सोयाबीन सर्टिफाईड सीड जवळजवळ 3,10,000 क्विंटल आहे। तसंच पॅडी हे 34,000 क्विंटल आहे, तूर 5,500 क्विंटल आहे, उडीद 5,000 क्विंटल आहे, मूग 1,000 क्विंटल आहे आणि त्याप्रकारे ज्वारी, बाजरी तसेच नागली यासारख्या पिकांची सुद्धा उपलब्धता करून देण्यात येत आहेत। या अनुषंगाने खरीप 2024चा हंगाम लवकरच सुरू होणार आहे आणि पावसाचं पण आगमन लवकरच महाराष्ट्रात होत आहे असे प्रेडिक्शन्स सर्व IMD आणि फोरकास्टिंग आहे। तर त्या दृष्टीने शेतकरी बांधवांना मी या खरीप 2024च्या हंगामाप्रसंगी शुभेच्छा देतो। खरीप हंगामाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या दृष्टीने 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत। सर्वप्रथम ह्या सर्व महाराष्ट्राचा विचार केला तर प्रामुख्याने 3 ते 4 पिकांमध्ये समाविष्ट असलेलं राज्य आहे आपलं। त्यामध्ये एक आहे कॉटन, त्यानंतर दुसरं आहे सोयाबीन, तिसरं आहे तूर, मूग, उडीद अशासारखी कडधान्य आणि मग त्यानंतर ज्वारी इतर पिकं आहेत। तर ह्या पिकांचा प्रामुख्याने जर आपण विचार केला तर ह्या सर्व पिकांमध्ये एक काळजी घेतली पाहिजे की पुरेसा पाऊस पडल्याशिवाय त्याची सोईंग ज्याला आपण म्हणतो, लावणी जी म्हणतो ती करणं योग्य होणार नाही। पुरेसा पाऊस असल्याशिवाय जर लावणी केली तर ते उगवण क्षमतेवर परिणाम होतो। तर त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी ती काळजी घेतली पाहिजे। दुसरा मुद्दा, लागवड करत असताना शेतकऱ्यांनी बियाण्यांचं त्याच्यावर जैविक प्रक्रिया करणं जे आहे, म्हणजे रायझोबियम असेल, PSB असेल किंवा त्याचबरोबर ट्रायकोडर्मा असेल, असं जर आपण वापर केला तर त्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती बियाण्यांमध्ये चांगली होते आणि पिकांची वाढही जोमदार होते। तर तीसुद्धा काळजी घेण्याची गरज आहे असं मला वाटतं।